नमस्कार, मराठमोळं किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज गावरान कोंबड्याचं कालवण चुलीवरचं कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवणार आहे. तेही माझ्या आईच्या हातची रेसिपी आहे. कोंबडी कापून चांगली चुलीवर भाजून घ्यायची, म्हणजे रस्सा चांगला चविष्ट होतो. आणि चुलीवर भाजलेले आहे आणि कालवण चविष्ट होतं. भाजल्यानंतर पीठ लावून धुवून घ्यायची आणि स्वच्छ करायची आणि कापायची. कोंबडे कापली. आता ही वरचं चमडं काढायचं किंवा न काढायचं, पण नाही काढलं तरी पण चालतंय. चविष्ट होतं कालवण. आता कोंबडी कशी कापायची, ही आता कशी साफ करायची हे तुम्हाला दाखवते मी. बघा कशी साफ करते ते. हे आतडे काढायला लागले मी. आता बघा, हे कोंबडीचं चुनाळ आहे. हे आता मी कशी काढते बघा. ही कोंबडीचं जे चुनाळ आहे ते काढून टाकायचं आणि काढायचं आणि कणानंतर काढून घेऊन स्वच्छ करून घ्यायचं. मटण कापून आता माझं झालं आहे. आता मी मसाला वाटते. तर जिरे एक ते थोडे दालचिन आणि शहाजिरं आणि ही जिरं, मिरं, लवंगा आणि दालचिन, थोडंसं मीठ, हे थोडे धने टाकायचं मसाल्यात. हे कच्चा मसाला. हे एवढा लसूण आणि हे एवढं आलं आणि ही खोबरं एकत्र वाटायचं. ही कोथिंबीर जी आहे ना, ही मी कच्ची वाटून टाकली. थोडीशी हळद मिक्स करून घ्यायचं. कच्ची कोथिंबीर आणि मसाला भाजून घ्यायचं तेलात, लसूण आणि खोबरं. चला आपण तेल टाकूया आता. आता हे 2 चमचे झाले. तापले. आता मी खोबरं आणि लसूण
आणि आलं हे आता भाजून घेणार मी. चला आता मी भाजून घेते. लालसर आता ही झाले काय. आता थोडीशी मी हळद टाकणार. ही हळद टाकली थोडीशी तेलात खोबऱ्यात. आता ही मी मटण टाकते. हे आता परतून मी घेतले. आता थोडंसं झाकायचं, चांगलं भाजून घ्यायचं आणि नंतर झाकायचं. आता थोडं पाणी सुटायला लागले मटणाला. मटण आता झाकून घेते मी. पाणी सुटल्यानंतर पाणी कमी आटल्याशिवाय पाणी वाटायचं नाही मटणात, मग चव लागते. हे आता मी झाकून घेते. दहा ते 15 मिनटं ठेवायचं. पाणी सुटल्यानंतर का नाही, नंतर ते थोडं पाणी वाटायचं वरती ठेवलेलं आणि झाकायचं. 10 मिनटं झालेत. आता पाणी वरते. आता अर्धा तास अजून थोडं शिजवणार आहे आणि नंतर मग उतरणार आहे. गावरान कोंबडा आहे, शिजायला वेळ लागतोय म्हणून सांगते तुम्हाला, अर्धा तास अजून लागते. ही घरगुती मसाला आहे. आता ही पोळी आलेली आहे, त्याच्यात टाकते मी. हे आळाने येण्यासाठी हे थोडंसं पीठ जरा हे करायचं, लावायचं. हां, ज्वारीचं पीठ आहे ही आळण लावण्यासाठी. पीठ का नाही, आळण लावल्यानंतर चव येते. बघा आमचं गावरान कोंबड्याचं कालवण. एक नंबर झाले.